तुम्ही आम्ही खऱ्या अर्थाने अज्ञान अंधकारामध्येच खऱ्या अर्थानं झोपलेला आहोत. किती अज्ञानी महाराज, एका मुलीचं लग्नच जमत नव्हतं. आता ते जुन्या काळातले असून आताची नाही. आता महाराज मुली 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 करायलेत लोक. त्या मुलीचं लग्नच जमत नव्हतं, काय करावं. आणि इकून तिकून खऱ्या अर्थानं पाहुणे आले. 2 गोष्टीमध्ये लग्न जमणार, 2च गोष्टीमध्ये. ऐकताय ना, 2 गोष्टीत लग्न जमणार. तितक्यात मुलीनं मधून आवाज दिला, आई पाहुण्याला चहा कुकर मध्ये ठुलाय, किती शिट्ट्या होऊ देऊ. आता जमलं असेल का महाराज? एवढा अज्ञानपण असतो का महाराज? विठाला त्या अज्ञान अंधकारामध्ये खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही झोपलोत नाही. एके पोराचं बी जमत नव्हतं, ते बी सांगून टाकतो ना. मुली म्हणतात आमच्यावरच बरा आलास. पोराचं बी सांगतो ना तुम्हाला, ते सुद्धा किती अज्ञानी महाराज. हो, ती आताच असं. विठाला लग्न जमत नव्हतं त्याचं सुद्धा बापानं सांगितलं, पोरा अरे किती सोयरी कानू म्हणे मी. आता तरी खऱ्या अर्थानं पाहुण्याला येणाऱ्या वाढून सांग म्हणे, वाढून सांग. आता वाढून सांगण्याची पद्धत असते महाराज. वाढून सांग म्हणल्याच्या नंतर त्यानं सांगितलं, बाबा तुम्ही म्हणता तसं काही अडचण नाही, पाहुणे घेऊन या, तुम्ही म्हणता तसं वाढून सांगतो. बापानं सांगितलं, हे बघ पाहुणे गिलास म्हणलं की तो तांब्या म्हणायचं. काय पाहुणे तांब्या म्हणलं की तो जग म्हणायचं. पाहुणे जग म्हणलं की तो हांडाच मारायचं. पाहुणे हांडा म्हणले की तो टिपाच म्हणायचं. पाहुणे टिपा म्हणले की तो बॅलर म्हणायचं. नुसता बॅलर नाही, 2000 लिटरचा बॅलर म्हणायचं. काय अडचण नाही म्हणलं. पाहुणे आले महाराज, चहा पाणी वगैरे झालं. 2 गोष्टी बोलायच्या. 2 गोष्टी बोलणार, लग्न जमणार. तितक्यात पोरग आलं. पोरानं विचार केला, वाढून सांगायची गोष्ट आहे. वाढून सांगायचं म्हणून सांगितल्याच्या नंतर त्या पोराच्या डोक्यात तेवढंच राहिलं. त्यानं मधूनच आवाज दिला, पप्पा आपल्या रेल्वेची चावी द्या म्हणे, रेल्वे घरात लावायची. अरे वाढून सांगायचं पण एवढं. विठाला अशा अज्ञान अंधकारामध्ये खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही झोपलेला आहोत. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला खऱ्या अर्थानं जाग करतात. नामदेव महाराज तर काकड्याच्या अभंगामध्ये म्हणतात, अरे उठा उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी देवा माता, चुकवा व्यथा जन्माच्या. उठा जागे व्हारे आता, शरण परा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी देवा माता, चुकवा व्यथा जन्माच्या. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. जन्माच्या उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या. उठा जाग व्हा, स्मरण करा. उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवा व्यथा जन्माच्या. कशानं खऱ्या अर्थानं उठायचं महाराज? कशा करता आम्ही जाग व्हायचं? कोणत्या हिताला जाग व्हायचं? धन दारा पुत्र जन. नामदेव महाराजांनी या गोष्टीला खऱ्या अर्थानं तुम्हाला मला हिताला जाग व्हायला सांगितले. कोणत्या? धनासाठी खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही जाग व्हा. धन दारा म्हणजे खऱ्या अर्थानं पत्नी. धन दारा पुत्र जन हे खऱ्या अर्थानं कोणी तुमच्या माझ्यासोबत नाही. विठाला विठाला अरे धन तरी महाराज, धन सुद्धा खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्यासोबत नाही. नोहे नोहे धनाचं सांगूच का महाराज? लक्षात घ्या. अरे धनासाठी खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही रात्रंदिवस पळतो ना. ज्या धनासाठी तुम्ही आम्ही पळतो त्याला सुद्धा खऱ्या अर्थानं धन किती जरी कमवलं पण कमवणाऱ्याला खऱ्या अर्थानं काळ एक दिवस घेऊन जाणार आहे. आम्ही म्हणा रोज लोकांचं खायलो, आम्ही रोज लोकांचं खातो पण आम्हाला सुद्धा कुणीतरी खाणार असतंय. कसं कीर्तन करायला सुद्धा एक दिवस कुणीतरी वरून महाराज खाली आदळीतच आहे. सत्य घटना सांगू का तुम्हाला? सत्य घटना, फक्त गावाचं नाव सांगत नाही, तुम्ही तिथं जाऊन विचारतात. 18 वर्षापूर्वी खऱ्या अर्थाने घटना घडली. 18 वर्षापूर्वी महाराजाला फोन केला एक जणाला. महाराज म्हणले
कीर्तनाची तारीख पाहिजे होते. म्हणजे काही अडचण नाही. दक्षिणा 8,000 रुपये लागतील म्हणजे. आता 18 वर्षापूर्वी 8,000 रुपये भरपूर झाले ना महाराज. 8,000 रुपये दक्षिणा ठरल्या गेली. महाराज कीर्तनालाही आले. 9 ते 11 कीर्तनही झालं. आणि कीर्तन झाल्याच्या नंतर मग मात्र 11:30 वाजता महाराजाला पाकिट दिलं. पण पाकिट तसं नाही दिलं महाराज, भलं एवढं मोठं दिलं. महाराज तर खुशच झाले. अरे म्हणजे ठरले होते 8,000, 10,000 दिले. तसं गाव अजून जन्माला यायचे बरं का. तसं गाव अजून जन्माला यायचं. महाराज खुश झाले. अरे ठरले होते 8,000 पण दिलेत 10,000. पण त्या पाकिटात 5,000 होते बरं का. पाकिटात 5,000 होते. महाराज गाडीत बसले. बरं आता रस्ता खराब, नेमका आपल्याच गावासारखा असून रस्ता खराब. इथून महाराजाला जायचं माजलगावला. आता 1 तास लागायला जायला महाराज. त्याच्यात रस्ता तटला. टटडांग हटडांग टटडांग हटडांग रस्ता. महाराज गाडीत बसले. पण महाराज गाव कारभारी लय चॅप्टर. गाव कारभाऱ्यानं महाराज इथंच पैसे मोजीन आणि इथूनच परत येईन तसे नाही भरले महाराज. त्यावेळेस 1ची 2ची 5ची 10ची 20ची चलत होती. 50ची एकही नाही आणि 100ची बी एकही नाही. असल्या नोटा त्या पाकिटात भरल्या. बरं भरताना सिरियल न तरी भरवत ना. नाही मग 1त 5ची 5त 2ची 2त 20ची 20त 1ची बस म्हणले मोजीत कवर बी. महाराज गाडीत महाराज गेले आणि गेल्याच्या नंतर महाराज पुढे गेले. बघितलं तर पाकिटात बाबा म्हणले ह्या नोटा सगळ्या चिल्लरच नोटा. आता महाराजाला कसं मोजा म्हणून ड्रायव्हरला म्हणले गाडी साईडला लाव, माग बसतो म्हणले. मागायला चिटाव महाराज बसले. भल्या नोट्या पांगविल्या. आता नोटात तशा दिलेल्या होत्या. 1त 2ची 2त 5ची 5त त्याच्यात नोटा मराठवाडी चुरगुळ्या झालेल्या. मटी हाल महाराज त्या नोटाचे बी सरळ करू महाराज बेजार मांडीव घासायलेत काय. एक नोट लावायलेत. आणि अशा नोटा खऱ्या अर्थानं महाराज लावीत बरंच पुढे गेले आणि माजलगावला पोहोचले. त्याच्यात 1 तास गेला विठ्ठल महाराज. आता निघाल ते 11:30ला पोहोचले. तिथं 12:30ला पोहोचले. आणि पोहोचल्याच्या नंतर मग तिथं त्यांनी एक कागद घेतला, पेन घेतला, सगळा तपशील नोटाचा लिहिला आणि टोटल आलं 5,000 रुपये. महाराज गरम. अरे गावानं गंडवलं की म्हणे आपल्याला. चला म्हणले इथं रिटर्न. आता ड्रायव्हरचं काय चालणार आहे महाराज. आता तिथून रिटर्न यायला पण आता रस्ता खराब, रस्ता तसला महाराज. तिथून रिटर्न आले. यायला 1 तास लागला. आता 1 तास लागल्याच्या नंतर सप्ताच्या मंडपामध्ये आले. तिथं कुणीच नव्हतं. 2 गाव कारभारी बसलेले होते. उगा आपलं त्यांचं आपलं चालू होतं. एक विनेकरी होता आपला, विना पारा करीत आपलं विनेकरी एक होते. आणि तिथं आले महाराज. महाराज गरम गाडी बिडी लावली. आले जवळ. कशाला सप्ताह करता म्हणे. माणसाला जर नीट वाट लावणं होत नसेल तर कशाला सप्ते करता. हा काय बंद आहे का सप्ते करण्याहून. 8,000 रुपये ठरले होते. 5,000 दिले. अरे तर 10 आम्हाला 10 वाटले. 8 तरी द्यायचे म्हणले. 5,000 दिले. माणसाला वाट लावलं. कशाला सप्ते करता. महाराज दोघं बसलेले होते का म्हणले काय झालं महाराज. 8,000 ठरले होते म्हणे. मला वाटलं 10 दिले काय की. अहो निदान 8 तरी द्यायचे. 5च दिले. आणि ह्या दोघांनी चर्चा केली. पुन्हा काय महाराजांनी कीर्तन केलं. 10,000 द्यायलाच पाहिजे होते. दुसरा मला नका का 10 द्यायना पण अरे 8 तरी द्यायला पाहिजे होते ना. ते मला नाही कडे दिले. पण महाराज हे पहा त्यांना मी म्हणलो होतो सप्ताह करू नका कडे तुम्ही. असं लोक आहे का नाही बरं. आता गावाची इज्जत आहे का नाही म्हणले. आता हे असं काही करायला नाही पाहिजे म्हणले त्यांनी. आणि मग मात्र त्यांनी काय केलं माहिती का. ते म्हणले महाराज काय ताण घेऊ नका म्हणले. तुमचे 3,000 कमीत का म्हणले. ते 3,000 आम्ही आणून देतो म्हणले. काही नाही या म्हणले घेऊन. आणि घेऊन येण्याकरता खऱ्या अर्थाने ते जातो म्हणले. पण म्हणले ते आम्हाला तसे द्यायचे नाहीत ना. मग ते बी 5,000 द्या ना म्हणले. आणि महाराज त्यांच्याकडून त्या महाराजाकडून ते 5,000 घेतले. आणि 18 वर्ष झाले अजून तिकडे आलेच नाहीत. महाराज तिथं उभाच राहिले. आणि महाराज तिथं उभा राहिले. पुढे ऐका महाराज वाट बघायला. 1:30चे 2 झाले. 2चे 2:30 वाजले. 2:30 वाजले तरी तो गाव कारभारी काय येईना गेले. आणि त्या जवळ ते विनेकरी उभा होता महाराज. त्या विनेकऱ्याकडे गेले. त्या विनेकऱ्याला आता विनेकरी बी तसाच महाराज. ते आता सप्त्याचा पारेकरी विनेकरी म्हणल्यास काय. जवळ लिंबाचं झाड होतं एक. त्या लिंबाच्या झाडाकडे विनेकरी गेला. आणि विनेकरीने लिंबाच्या झाडाकडे जाऊन निबर लिंबाची काडी घेतली. पाय असा पायावर ठेवला आणि इना घेतला. बोटाना नाही भंग 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 भंग. त्या लिंबाच्या काडीनच विना वाजवायला महाराज ते. तिथं हे महाराज गेले. आणि महाराज ते विनेकऱ्याकडे असे बघू लागले. विनेकरी बी असं बघायला काय ते कधी येतात म्हणे ते कारभारी. ते म्हणे कोणते कारभारी. ते 2 जण गेलेले ते गेलेत ना म्हणे सप्त्याच्या कार्यकर्त्याकडं.
म्हणले ते तर खरे कार्यकर्ते होते म्हणले, ते दोघं मेन कार्यकर्ते याचे 5,000 बी घेऊन गेले आणि ते दोघं तर खऱ्या अर्थाने मेन कार्यकर्ते म्हणले. असं बरं म्हणले, मग त्यांचं घर हा मी सांगतो म्हणले, इथून सरळ जा, बरं पुन्हा उजव्या हाताला वळा, पुन्हा खाली जा म्हणे, सरळ एक लिंबाचं झाड लागेल आणि लिंबाचं झाड लागल्याच्या नंतर तिथं एक मारुतीचं देऊळ आहे म्हणजे तिथं आहे का घर? नाही 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 म्हणले, तिथं पुढं जा म्हणले, 3 वाटा लागतात, त्याच्यातली तिसरी वाट पकडा म्हणले, तिथं आहे का घर? नाही नाही, तिसऱ्या वाटानं खाली खाली जा म्हणले, एक नदी लागन, नदीतून वरी जा म्हणले. ते मला सापडन ना, मग एक काम करा म्हणले, काय करा, एवढा विना घ्या म्हणले, मी तुमचे पैसे घेऊन येतो. महाराजांना असं गालात हाणून घेतलं म्हणले, बाबा बी गेल्या आणि दशम्या बी गेल्या, 10 तर नाहीच आहेत, निदान 8 बी नाही आणि 5 सुद्धा नाही. महाराज आपल्या इकडे मराठवाड्यात एक म्हण आहे बघा, काय, व्याजाला आहे का ना, व्याजाला स्वकला आणि मुद्दाला मोकला. विठाला विठाला व्याजाला सोकलेल्या खऱ्याचा तुकोबराने एक दृष्टांत दिला बघा. तुकोबराय म्हणतात, अरे एका सावकारानं खऱ्या अर्थानं व्याजानं पैसे वाटायचा उद्योग सुरू केला. व्याजानं पैसे व्याजानं वाटायचे, पण त्यांचा रेट जरा कमी प्रमाणात होता. आता इकडं काय काय माहिती, आमच्या इकडं आहे जास्त पैसे घेतले तर 2 आणि कमी घेतले तर 3. पण त्या सावकाराचा रेट महाराज 10चा होता. एक जण त्याला बी नेटकच भेटला माझ्यासारखा असं, ते म्हणला, महाराज जवळ आला आणि खऱ्या अर्थानं सावकाराला म्हणला, सावकार आपल्याला 10 लाख पाहिजे. ते म्हणले, रेट माहिती का पण आपला? ते म्हणले, नाही ना माहिती. आपला रेट आहे 10 म्हणजे 10, 9 नाही आणि 11 नाही. मग ह्यासारखा नेटक ते बी म्हणला, चालतंय ना म्हणला, आपल्याला 9 जमायचं नाही म्हणला, 10 आपण घेणार, आपला 11 आपण घेणार नाही, 10 म्हणजे 10च, काही अडचण नाही म्हणले. 10 रुपयाने तुम्हाला देऊ म्हणले पैसे. 10 लाख रुपये घेतले. आता हिशेबावाले हिशेब करा, 10 लाख रुपये घेतले. आता महिन्याला किती होईल 10 लाखाचे? व्याज 1 लाख रुपये अंगा असं. महाराज त्यांनी खऱ्या अर्थानं रजिस्टर घेतलं सावकारानं आणि सावकारानं रजिस्टर घेऊन रोज टिपायला चालू केलं. महिन्याचे इतके, 6 महिन्याचे इतके, 9 महिन्याचे इतके, 12 महिन्याचे इतके. महाराज सावकार खुश, सावकाराच्या चेहऱ्यावर आनंदच. महाराज एवढे पैसे एक खट्यात द्यायचेच नाही म्हणले, आता झुटपुटू कुणाला द्यायचेच नाही. एकच आसामी अशी पकडी म्हणले, आपण बघायचं काम नाही म्हणले, आता फक्त याच आसामीकडून आपले पैसे रोजच उठायचे की वही घ्यायची की लिहायचं, रोज उठायचे की वही घ्यायची, लेत बसायचं. महाराज असं करीत करीत त्या सावकाराची पैडी आमच्या तुकोबराय सोबत गाठ. तुकोबराय म्हणले, सावकार लयच आनंदित दिसायलाच म्हणले, काय मिळे? आसामीच तशी भेटली म्हणले. 10 लाख रुपये नेलेत म्हणले. किती ना? 10 रुपये नेलेत म्हणले, 10 लाख रुपये. वा वा वा, छान झालं म्हणले. मग ते रोज टिपितो म्हणले, पण कुणाला दिलेत? काय नाव नाही म्हणले, लिहून घेतलं. आणि मग कसे 10 लाख रुपये दिले? तो 10 न म्हणला आणि 10 लाख रुपये द्या म्हणला, देऊन टाकले. म्हणला काय परिचय तसलं तर काय माहितच नाही म्हणले, काय ओळख सुद्धा माहित नाही म्हणले, दिले कसे? ते 10 लाख म्हणल्यामुळे देऊन टाकले म्हणे. अरे रे रे रे, असं कसं केलं म्हणले? काय त्याचं वर्णन आणि मग वर्णन सांगू लागला. वर्णन ऐका म्हणे, भला मोठा पटका बांधतो म्हणे, आजच्या महाराजासारखा आसन पटका वगैरे, भला मोठा पटका आहे, नाकाच्या शेंड्यापासून तर खऱ्या अर्थानं डोक्याच्या शेंडीपर्यंत गन लावतो म्हणले. बर 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 म्हणले. गळ्यात माळा तर बघूच नका म्हणले, एवढ्या माळा म्हणले, रस्त्यानं चालत जणू का बैलगाडी आली, खड 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 माळा वाजायच्या म्हणले. एवढ्या माळा, नुसत्या तेवढ्या माळात नाही, एक म्हणे बटाटा एवढा आहे म्हणे. त्यानं जर फिरून खऱ्या अर्थानं ते जर माळ हल्ली तर वगार 3 दिवस म्हशीकडे जात नव्हतं, असा माणूस आहे म्हणे. बर 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 म्हणले. तुकोबराय म्हणले, तो व्यक्ती का आपल्या शेजारीच राहतोय म्हणले. आणि मग म्हणले, आता तर जमलंच की, आता पैसे आमचे वसूल होतेत म्हणले. जमलं म्हणले, काही अडचण नाही. पण तुकोबरायने सांगितलं, नाही ना दादा, अरे त्या व्यक्तीनं खऱ्या अर्थानं कुणाला मुद्दल तर आपलं व्याज तर दिलंच नाही, पण मुद्दल सुद्धा दिली नाही महाराज. जवा मुद्दल नाही हाता, मुद्दल हरी मुद्दल नाही हाता, व्याजे मरा वेले गीता, व्याजे मरा वेले गीता, मुद्दल नाही हाता,
अरे आजपर्यंत खऱ्या अर्थानं ना व्याज तर सोडाच, मुद्दल सुद्धा कुणाची दिली नाही म्हणले, मुद्दल सुद्धा खऱ्या अर्थानं तू देत नाही. म्हणून धनाच्या ठिकाणी जाग व्हा, धन दारा म्हणजे पत्नी, पत्नीच्या ठिकाणी जाग राहा. एक राजा होऊन गेला महाराज, भरतरू राजा, भरत हरी राजा. खऱ्या अर्थानं तो भरतरू राजा जे होता ना, तो राजा कसलाही खऱ्या अर्थानं अन्याय असो एका तासात त्याचा न्याय निवाडा करायचा. पण महाराज तो पत्नीच्या आहारी गेला हो, सुंदरपणेच्या खऱ्या अर्थानं त्या पत्नीच्या आहारी गेला. आणि पत्नीच्या आहारी जाऊन जो न्याय निवाडा खऱ्या अर्थानं एका दिवसात तो करत होता ना, त्या न्याय निवाडाला तो महिना लागायला. महाराज एका साधूला खटकलंच, म्हणजे राजाचं बिस्तारच उठितो म्हणले. आता साधू एक फळ घेऊन आले महाराज, आणि फळ घेऊन गावामध्ये आले. आणि गावात येऊन त्यांनी त्या राजाला सांगितलं, राजा हे फळ धर म्हणे, फळ एवढं फळ घे म्हणे तुला. राजा म्हणला, मी बंगल्यात राहतो, तुम्ही जंगलात राहतात, मी इथं पिझ्झा खाईन म्हणे, हे फळ तुम्हाला याची गरज आहे म्हणे, मला कशाला पाहिजे म्हणे. अरे म्हणे असं तसं फळ नाही, मग भगवान परमात्म्यानं खऱ्या अर्थाने फळ आम्हाला दिलेलं आहे, हे फळ जे खाईल तो खऱ्या अर्थानं अमर होईल. वा म्हणजे फळ तर चांगलं आहे म्हणजे, तुम्ही काहून खाईनात म्हणले. मी खाऊन काय करू म्हणले. अरे मी सहज पावलानं आलो म्हणले, सहज पावलानं निघून जाणार आहे, माझं काम संपले, तुला खऱ्या अर्थानं या राज्याची सेवा करायची म्हणे, फळ मी तुला देण्याकरता आलोय. राजानं फळ घेतलं, साधू निघून गेला. पण राजानं फळ घेतलं, खरं ऐका लक्ष देऊन, राजानं फळ घेतलं. आणि राजानं फळ घेऊन राजाला असं वाटलं, मी फळ खाणार, राणी मरणार, आणि राणीच्या वियोगात मी दिवस कसे काढणार, आता जमलं का म्हणले. मग हे फळ मला नको म्हणले. मग राणीला दिलं, आणि राणीला हे सांगितलं, फळ देवांना दिलेलं आहे, हे खाल्लं की अमर होतंय. आणि अमर झाल्याच्या नंतर मग मात्र सगळं काही संपत्ती वगैरे जशाच्या तशी प्राप्त होती. राणीच्या लक्षात आलं, वा हे फळ खाल्ल्याच्या नंतर अमर होतंय. पण राणीचं प्रेम सरदारावर, जमलं का आता. राजाचं प्रेम राणीवर, राणीचं प्रेम सरदारावर. आणि राणीला वाटलं, अरे मी फळ खाणार, आणि मी फळ खाऊन खऱ्या अर्थानं सरदाराच्या योगामध्ये सरदार मरणार, आणि सरदाराच्या योगामध्ये मी कसं जगणार. आणि मग मात्र त्याच खऱ्या अर्थानं राणीनं फळ त्या सरदाराला देऊन टाकलं. आता सरदाराचं प्रेम गावातल्या त्या वेश्येवर, तर जमलं का, नगरीतल्या वेश्येवर त्या सरदाराचं प्रेम, त्यानं ते फळ खऱ्या अर्थानं त्या वेश्येला दिलं. त्या वेश्येला असं वाटलं, अरे हे फळ आपल्याला काय करायचं, हे फळ खाऊन आपण अमर होऊन निंदनीय जीवन जगण्यापेक्षा हे फळ आपण राज्याच्या राजाला देऊ. तो खऱ्या अर्थानं सुंदर असा न्याय निवाडा करतो, राजाला हे फळाचा उपयोग होईल. सकाळी 9 वाजता गेलेलं फळ संध्याकाळी 9 वाजता दरबारात आलं. राजेसाहेब हे घ्या फळ, भगवान परमात्म्याने हा फळ दिलेलं आहे, एका साधूच्या हाताने हे फळ आलेलं आहे माझ्याकडं, आणि हे फळ तुम्ही घ्या. साधू म्हणला, हे फळ तर माझ्याकडूनच गेलंय सकाळी, हे सगळं मीच सांगितलंय. अरे फळानं अमर होणार हे मीच सांगितलं, हे तुला दिलं कुणी. तलवार आणणार म्हणले, तलवार आणा म्हणल्याबरोबर त्या वेश्येने सांगितलं, हा फळ कापायला तलवार लागते का. फळ नाही म्हणे, तुला कापतो म्हणे, फळ कुणी दिलं हे सांग. आणि मग मात्र फळ कुणी दिलं म्हणून तिनं सांगितलं, मला सरदारानं दिलं. सरदारानं दिले, चोपदार जागेत तुम्ही नाही आणून धरायचा, फार गळून गेलेत, पण असो छान आहेत. विठाला विठाला चोपदाराला सांगितलं, चोपदार सरदाराला धरून आणा. सरदाराला धरून आणलं महाराज. आणि सरदाराला धरून आणल्याच्या नंतर सरदाराला विचारलं, हो हे फळ तुला दिलं कुणी. आणि महाराज भरलं की सांडत, हे मात्र खरं आहे. त्या सरदाराचं खऱ्या अर्थानं भरलं होतं, आणि मग मात्र भरलं की सांडत हा नियम आहे. या अनुषंगानं खऱ्या अर्थानं सरदारानं सांगितलं, आता नाही सांगितलं तरी बी मरण आहे, सांगितलं तरी बी मरण आहे, त्याच्यापेक्षा सांगतच नाही. आणि मग मात्र त्या सरदारानं तसं म्हणल्याच्या नंतर राजाने सांगितलं, तुला अभय सांग म्हणे कोणी. म्हणले राणीनं दिले. आता राणीनं म्हणल्याच्या नंतर त्या भरतूर राजानं महाराज संसार सोडला, आणि संसार सोडून खऱ्या अर्थानं त्यागावरती त्या भरतूर हरीने 100 श्लोक लिहिले. का, कारण पत्नी जरी असली तरी बी खऱ्या अर्थानं तिच्या ठिकाणी जागणं काम आहे. विठाला धनाच्या ठिकाणी जागा, नोहे दारा म्हणजे पत्नीच्या ठिकाणी जागा. म्हणून तुम्ही आम्ही खऱ्या अर्थानं उठा, जागा व्हा, आणि हिताच्या ठिकाणी जागा होऊन महाराज खऱ्या अर्थानं आपल्या आई वडिलाला जर धन्यता द्यायची असेल तर नशी खऱ्या अर्थानं निश्चिंतीने तुम्ही काय करा, हितच करा. महाराज हितच खऱ्या अर्थानं कशाला म्हणतात हेच आम्हाला माहित नाही. महाराज सांगतात हित कशाला म्हणतात ते. हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन,
ते करावे देवाचे चिंतन करुणीय मन शुद्ध हे भावे करुणीय मन शुद्ध भावे गीत ते करावे देवाचे चिंतन सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत करुणीय मन शुद्ध भावे करुणीय मन शुद्ध भावे करुणीय मन शुद्ध भावे करुणीय मन विध सकळाच्या पाया माझे दंडवत सकळाच्या पाया माझे दंडवत सकळाच्या पाया माझे दंडवत सकळाच्या पाया माझे दंडवत हित ते करावे देवाचे चिंतन हित ते करावे देवाचे चिंतन भगवान परमात्म्याचं भजन हेच खऱ्या अर्थानं हित आहे, दुसरं काही नाही. हित ते करावे देवाचे चिंतन. संसारामध्ये काय म्हणत अहो, संसारामध्ये खऱ्या अर्थानं कितीही द्या, संसारामध्ये कुणी खऱ्या अर्थानं पोट भरलंय अशी काही कानावर गोष्ट नाही. संसारामध्ये खऱ्या अर्थानं मी 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 करून तुम्ही आम्ही कमवतो, पण खऱ्या अर्थानं पोट भरलंच आहे संसारात असं नाही. महाराज कसं काय म्हणता तुम्ही? कल्पना करा, एका राजानं काय केलं महाराज, 50,000 रुपये बक्षीस ठेवलं. मौली महाराज 50,000 रुपये बक्षीस, काम काहीच नाही म्हणे. त्यानं सर्व गावातले तरुण मंडळी बोलवले. या म्हणे तरुण काय काम आहे म्हणले, काम काहीच नाही, फक्त ही दरबारातली शेळी का शेळी न्यायची आणि चारून आणायची, 50,000 रुपये बक्षीस. महाराज सगळे तरुण गोळा झाले, गावातले सगळे दरबारामध्ये तरुण आले. कशा करता? 50,000 रुपये कमवायचे, एका दिवसात तर शेळी चारून आणायची. सगळ्या तरुणाने आल्याच्या नंतर हातवरी केले, राजे साहेब 50,000 रुपये तयार ठेवा म्हणे, आम्ही आणतो शेळी चारून. महाराज एका तरुणानं हातवरी केला आणि शेळी घेऊन गेला दरबारातून. शेळी जशी घेऊन गेली, सकाळी 10ला शेळी नेली आणि शेळी 10ला नेल्याच्या नंतर ती शेळी दिवसभर चारली आणि दिवसभर चारून 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 5 वाजता महाराज निघाला शेळीला घेऊन. शेळी त्यानं एवढी चारली माऊली महाराज, ती चलत नाही आली, ढकलीत आणावं लागली, एवढी चारली महाराज शेळी. 50,000 रुपये कमवायचेत ना, या सोपं आहे का 50,000 कमवायचे? शेळी ढकलीतच आणली राज्य दरबारामध्ये. राजे साहेब 50,000 रुपये. ते मला येट गळेस का हा अरे परीक्षा होणार आहे इथं, तसं आहे का म्हणे. म्हणजे घ्या परीक्षा. आणि परीक्षा घ्यायला सांगितलं. प्रधानजी आहेत ना जागे? हो प्रधानजी घ्या म्हणले परीक्षा. महाराज प्रधान हुशार होता. प्रधानानं ते शेळीला आवडणार ती दुधानीचं महाराज गंजीच आणली एक, ती भारा आणला त्या दुधानीचा आणि शेळीच्या समोर नेल्याबरोबर कशाची महाराज ती जणू काय 8 दिवसाची उपाशी तुटून पडली भुगा. ती पेंडीच ठुली नाही महाराज त्या शेळीनं. चल म्हणले सरक बाजूला, तू हा नंबर हुकला. महाराज ते सरकलं बाजूला. दुसऱ्या तरुणानं हातवरी केला, मी नेतो म्हणे, 50,000 रुपये आपल्याला कमवायचे. दुसऱ्या तरुणानं ती शेळी घेऊन गेला. सकाळी 10ला शेळी नेलेली, संध्याकाळी 5 वाजता ढकलीत नाही आणली विठ्ठल महाराज, मग खांद्या उचलीत आणली. एवढी चारली त्यानं, एवढी चारली, खांद्यावर उचलून घेऊन आला शेळी ती. आणि आल्याच्या नंतर मग मात्र राज्य साहेबाला म्हणला घ्या 50,000. ते मला येट गळेस का अरे परीक्षा होणार आहे. काय परीक्षा? प्रधानजी. महाराज प्रधानानं आणलीच ती एक ती पेंडी आणल्याबरोबर आता शेळी काय ती जणू काय 8 दिवसानं उपाशीच आहे. तिनं महाराज ते काय टपुत्त भोगा केली ती बी पेंडी. आता काय करावं म्हणली. तिसरा तरुण जरा हुशार होता. त्यानं महाराज हुशार असल्यामुळे त्यानं सांगितलं मी नेतो म्हणे. आता त्यानं शेळी नेली, पण अशी नेली गावाच्या लांब 5 किलोमीटर नेली लांब. आणि त्यानं कुठं गवत बिवत नाही बघितलं, मग 2.5 एकर रान बघितलं, नुसतं मोकळं, हातात ऊस गेलेलं नांगरलेलं. आईन मध्यभागी गेला आणि शेळी लांबणीनं बांधलीने खुटी ठोकली. सकाळी 10ला नेली शेळी, 3 वाजेपर्यंत नुसती उन्हात शेळी, बाकी काहीच नाही. 3 वाजेपर्यंत उन्हात पट्या लिंबाच्या झाडाखाली बसून भाकरी बिकरी खाऊन मस्त झाला. आणि 3 वाजता लिंबाच्या झाडावर चढा, सुंदर फोक काढा. उगा आता ट्युशन घ्यायचंय मला शेळीताईचं. फोक काढा आणि खाली उतरला. आणि जे प्रधान जे खऱ्या अर्थाने ती पेंडी आणत होता का, ती पेंडी एक तर आणून ठेवलेली होती, दुसरं काहीच काम केलं नाही. शेळीच्या जवळ गेला
आणि म्हणला आता घेतो मला या शेळीताईचं ट्युशन 3 ते 4 आणि 4 ते 5 विठ्ठल महाराज 2 तास ट्युशन शेळीताईचं. पिंडी एका हातात धरायची फोक एका हातात तोंडा पुढे न्यायची की फोक टाकायचा अंग असं तोंडा पुढे न्यायची की फोक टाकायचा. 2 तास ट्युशन घेतलं आणि 2 तास ट्युशन घेतल्याच्या नंतर मग मात्र शेळी 5 वाजता निघाली ना कुणकड राज दरबारात. गेल्याच्या नंतर मग मात्र सांगितलं घ्या म्हणले 50,000. हा ते म्हणले तू बी काय पागल झालास का म्हणले ट्युशन होणार आहे ना प्रधानजी. तर प्रधानाला तेवढा डाव येत होता कोणचा ती पेंडी दाखवायचा दुसरं काहीच येत नव्हतं. प्रधान पुढे आला महाराज पेंडी घेऊन आणि पेंडी घेऊन पुढे आल्याबरोबर शिळीने इकडे बघितलं ह्याच्या हातातला फोक दिसला कशाचं पेंडी तोंडात लावीना ना महाराज. तसं तुमचं आमचं महाराज संसारामध्ये. अरे संसारामध्ये खऱ्या अर्थानं कितीही दिलं तरी तुमचं आमचं खऱ्या अर्थानं पोट भरणारच नाही. शेळीसारखा संसार विठाला विठाला महाराज म्हणले खऱ्या अर्थानं संसारामध्ये खऱ्या अर्थानं अशाच पद्धतीमध्ये तुम्ही आम्ही असतो महाराज. कितीही कमवलं तरी खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हाला असवलं. अहो एखाद्याचं नाव गाव लिहून देऊ दे ना तरी त्याला वाटते थोडंसं जरा पलीकडे गावाचं शिवार मिळालं असतं तर बरं झालं असतं. म्हणजे काही जरी दिलं तरी खऱ्या अर्थानं त्याला आपलंसं असंच वाटतं. याचंच नाव खऱ्या अर्थानं संसार आहे. आणि संसारामध्ये काय करायचंय हित करा. हित केल्यानं काय होईल महाराज निश्चित खऱ्या अर्थानं तुम्हाला तुमच्या आई वडिलाला धन्यता मिळेल. विठाला विठाला आम्ही जर खऱ्या अर्थानं आई वडिलाच्या जर धन्यता पाहिजे असेल तर आम्हाला काय करावं लागेल महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात बोलिया हिता बोलिया हिता बोलिया हिता बोलिया हिता महाराज म्हणतात खऱ्या अर्थानं हीच खऱ्या अर्थानं तुम्हाला मला करायचं असेल. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. आई वडिलाला खऱ्या अर्थानं जर धन्यता द्यायची असेल ना तर तुम्हाला आम्हाला खऱ्या अर्थानं हित साधावं लागेल. महाराज हित साधावं लागेल त्यावेळेसच खऱ्या अर्थानं आई आणि वडिलाला धन्यता देता येईल. ज्ञानोबराच्या जीवनामध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं तसाच प्रसंग घडला. ज्ञानोबरांच्या आई वडिलाला खऱ्या अर्थानं धन्यता देत आहेत. हो का ज्ञानोबरांच्या आई वडिलाला स्वतः खऱ्या अर्थानं रुक्मिणी आई साहेब धन्यता देतात. हो ज्या वेळेस ज्ञानोबरांची समाधी प्रसंग चालू आहे ना
ज्ञानोबरायाला खऱ्या अर्थानं प्रसंग समाधीचा आहे आणि समाधी देत असताना भगवान परमात्मा ढसाढसा रडू लागले. भगवान परमात्मा रडताना खऱ्या अर्थानं रुक्मिणी आईसाहेबांना पाहिलं. देवा, अरे जगानं रडावं, खऱ्या अर्थानं यात नवल नाही, पण तुम्ही जगाचे मालक आहात, तुम्ही सुद्धा खऱ्या अर्थानं या ज्ञानोबरायासाठी रडता. त्यावेळेस मात्र ज्ञानोबरायासाठी रडतात हे असं म्हटल्याच्या नंतर भगवान परमात्म्यानं सांगितलं, अरे हा एकच खऱ्या अर्थानं योगी मी पाहिला आहे, ठीक आहे नाही, हा असा पुन्हा साधू होणे नाही, म्हणून खऱ्या अर्थानं माझ्या डोळ्याला पाणी येतंय. आणि असं म्हटल्याच्या नंतर मग मात्र रुक्मिणी आईसाहेब रडू लागल्या. रुक्मिणी आईसाहेब खऱ्या अर्थानं रडत असताना ज्यावेळेस रुक्मिणी रडू लागली त्यावेळेस मग मात्र देवानं सांगितलं, मी म्हणत होतो ना तुला, अरे या ज्ञानोबरायासाठी जगानं नाही, मी सुद्धा खऱ्या अर्थानं रडतो, पण ज्ञानोबरायाचं वचन तुला सांगितल्याच्या नंतर तुझ्या सुद्धा डोळ्याला पाणी आलं. त्यावेळेस खऱ्या अर्थानं पाणी आलं म्हणल्याच्या नंतर रुक्मिणी आईसाहेबांना सांगितलं, माझ्या डोळ्याला जे पाणी आलं ना ते खऱ्या अर्थानं ज्ञानोबरायासाठी नाही, मग अरे ज्या कुशीमध्ये खऱ्या अर्थानं ज्ञानोबरायाने जन्म घेतला ना त्या आईच्या खऱ्या अर्थानं खुशीसाठी मला खऱ्या अर्थानं माझ्या डोळ्याला पाणी आलं. धन्य धन्य जयाची खुशी ज्ञानदेव जन्मले. ज्या खुशीमध्ये खऱ्या अर्थानं ज्ञानोबरायांचा जन्म झाला ना त्या खऱ्या अर्थानं आई वडिलांसाठी मला खऱ्या अर्थानं माझ्या डोळ्याला सुद्धा पाणी आलं. नोहे नोहे नामदेव महाराज सुद्धा सावता महाराजांच्या आई वडिलांना धन्यता देतात. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता. धन्याची माता, धन्याचा पिता, सजीवन त्रैलोक्याचा, साठविला धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. अरे भगवान परमात्म्याला खऱ्या अर्थानं आपल्या हृदयामध्ये सावता महाराजांनी साठवलं, म्हणून नामदेव महाराज सावता महाराजांना म्हणतायत, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. कोणाच्या ह्या आई वडिलाला धन्यता नाही महाराज का? जो खऱ्या अर्थानं हिताला जागतोय ना त्याच्या आई वडिलाला खऱ्या अर्थानं धन्यता देतायत. मी तुम्हाला इतिहासामध्ये घेऊन जाईन बघा. इतिहास